आणि पशु पक्ष्यांच्या आरोग्यावर कसा होतो हेच सांगण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न. माऊली एंटरटेनमेंट सादर करीत आहोत एक छोटेसे पथनाट्य. स्वच्छता असेल तरच आरोग्य टिकेल. लेखन आणि दिग्दर्शन मनोहर कुंडेकर, कलाकार चेतन पाटील, आशुतोष ठाकूर, परशु पाटील, रोशन घरत आणि मनोहर ठाकूर. माऊली एंटरटेनमेंट सादर करीत आहोत एक पथनाट्य. स्वच्छता असेल तरच आरोग्य टिकेल. होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब एक दिन. मित्रांनो, स्वच्छतेबद्दल आपला देश, आपलं राज्य, त्याच प्रकारे आपल्या परिसरातील लोक आता बऱ्यापैकी जागरूक झाले आहेत. त्यामुळं आपल्या देशात स्वच्छता अभियान यासारखे कार्यक्रम राबवण्याची मला तर वाटते सध्या काहीच गरज नाही. कारण कचरा म्हणजे काय, स्वच्छता म्हणजे काय, कचरा कुठे टाकायला हवा, कुठे टाकू नये, हे आता लोकांना कळू लागले. काय रे? हो, आम्ही आता रस्त्याच्या बाजूला उभे आहोत. रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये असं आता लोकांना सांगायची गरज नाही. अरे, तुम्ही लक्ष देऊ नका. अहो, एखाद दुसरा माणूस असतोच असा. अहो, तो अडाणी असेल, शिकलेला नसेल, मग त्यामुळं तो तसाच वागणार ना. हो, पण या गावातील बाकीची लोक खूप सुसाट आणि स्वच्छता प्रेमी आहेत. मला वाटतं ते असं रस्त्याच्या बाजूला कधीच कचरा टाकणार नाही. शिकले सवरलेली लोक असं कधीच करणार नाही. अरे, काय करताय हे? आमचं बोलणं तरी होऊ द्या. बघितलं मित्रांनो, अडाणी असतो पण शिकले सवरलेला रस्त्यावर घाण सगळेच करतात. स्वतःचं घर स्वच्छ ठेवायच्या नादात आजूबाजूचा परिसर, पर्यावरण मात्र अस्वच्छ करून ठेवतात. मित्रांनो, मी आता काही क्षणापूर्वीच बोललो होतो की आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या परिसरात स्वच्छता अभियान यासारखे कार्यक्रम राबवण्याची काहीच गरज नाही. पण वास्तविक चित्र हे खूप वेगळं आहे. खरं तर आपल्या देशात स्वच्छता अभियान यासारखे कार्यक्रम राबवण्याची नितांत गरज आहे. जनमानसात स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं आता काळाची गरज बनली आहे. अहो, पण तुम्ही आहात कोण आणि आमच्या गावात काय करता? माझं नाव चेतन आणि मी आशुतोष. मग आम्ही काय करायचं? काही करू नका. गावातील सगळ्या माणसांना बोला करा. आम्हाला तुमच्या सोबत महत्वाची चर्चा करायची आहे. आणि चर्चेचा विषय असेल स्वच्छता अभियान. हो, गावातील लोक तसे नाही जमवणार. काय होतंय? मग अहो, कुत्र्यावर टोकमाचा तक्रार. गावातील लोकांना अशा विषयाची काही देणेघेणी नसते. काय म्हणताय? हा, मग तुम्ही एक काम करा. सगळ्यांना सांगा की जो कोणी येईल त्याला 1 महिना नेट फुकट. जा गावात अशी हाक मारा, जा. अहो, मग तुम्ही त्या रस्त्यावर काय करता? चला, तुम्ही पण आमच्यासोबत गावात. असं म्हणताय? हा, चला. चला, तुम्हाला आमचं गाव दाखवून चला. 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 चला, बसून घ्या, बसून घ्या. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अहो, आवाज कमी करा, आवाज कमी करा, नाहीतर आम्ही बोललेलं तुम्हाला अजिबात ऐकायला येणार नाही. नमस्कार. नमस्कार. आलेल्या सर्व गावकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण स्वच्छता या विषयावर चर्चा करणार आहोत. जेणेकरून आपलं गाव, परिसर आणि पर्यावरण सुंदर, स्वच्छ आणि रोगराई मुक्त होईल. काय संबंध स्वच्छतेशी? अहो, आपण जे एकूण जगतो ना, आपण जिथे राहतो तो एकूण सर्वच परिसर म्हणजेच पर्यावरण. तुम्ही रस्त्यावर घाण टाकता, कचरा करता. अहो, रस्ता हा देखील एक पर्यावरणाचाच भाग आहे. जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास झालाय तिथे तिथे मानवी जीवनाला त्रास झाला, हे लक्षात ठेवा तुम्ही. मग आम्ही काय करायचं त्याच्यासाठी? सध्या तुम्ही जे काय करताय ना ते करू नका. काही सवयी तुम्हाला बदलाव्या लागतील. मला सांगा, घर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करता? मी माझ्या घरचा कचरा बाहेर फेकून देतो. मी माझ्या घरातून कचरा चालू टाकतो. मित्रांनो, कचरा बाहेर फेकून तुम्ही
आजूबाजूचा परिसर पर्यावरण मात्र अस्वच्छ करतात. तुमचा जो ओला कचरा आहे तो कुजतो, सडतो आणि त्यातून हानिकारक वायू बाहेर पडतात. ते वायू दुर्गंधी आणि रोगराई पसरवतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या माणसांना किंवा लहान मुलांना त्याची बाधा लवकर होते आणि ते आजारी पडतात. बऱ्याच वेळेला आजारी आपण आपल्या चुकांना पडत असतो आणि दोष मात्र दुसऱ्यांना देतो. बरोबर ना? सध्या आपल्याकडे अशा बऱ्याच गावांची अवस्था अशी आहे की गावात प्रवेश करताना नाक धरून प्रवेश करावा लागतो. जेव्हा असं होतं ना तेव्हा गावाचं नाक कापलं जातं, हे लक्षात ठेवा. नाही, त्या बरोबर आहे तुमचा. तुम्ही म्हणता कचरा टाकायचा नाही, मग ते कचऱ्याचा करायचा काय? येतो त्या विषयावर पण येतो. तुम्ही सुका कचरा बाहेर फेकता. एक मिनिट, त्याआधी मला सांगा की सुका कचरा म्हणजे काय? सोपं आहे. काय? सुका कचरा म्हणजे सुका कचरा. आपल्याला ओळखलं लागत नाही तो. बरं, आणि ओला कचरा म्हणजे? ओला कचरा म्हणजे ओला कचरा. म्हणजे नक्की कसला कचरा? पाण्याने भिजलेला अथवा हाताला ओळखलं लागेल तो. काय गोष्ट बोल. मित्रांनो, ओला कचरा आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण असं होत नाही. मग कसं? साधारणतः ज्या कचऱ्यापासून कंपोस्ट म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय खत असे म्हणतो ते तयार केले जाते अशा कचऱ्याला ओला कचरा असे म्हणतात. ज्या कचऱ्यापासून ओला कचरा आहे तो सुकल्यानंतर ओला कचरा तो कुजल्यानंतर त्याच्यातून सेंद्रिय खत तयार होते. ते खत तुम्ही घरातील किंवा अंगणातील कुंड्यात टाकू शकता. फळे फुले भरपूर लागते. त्यामुळे तुमच्या कचऱ्यातून ओला कचरा आणि सुका कचरा आहे तो बाजूला करा. कारण तो भाज्यांचा कचरा आहे ना, तो कचरा नाहीच आहे. आणि हो, जो ओला कचरा आणि सुका कचरा आहे त्यांचं समीकरण असं होत नाही. मग कसं? तुम्हाला काही विचारायचं असेल ना, तुम्हाला तिघांपैकी कोणाला काही विचारायचं असेल तर विचार. काय? हा बघा, काय? हा कचराच आहे ना, मी टाकायला चालू होतो. कचरा आहे? बरं, ओका बघ. ओका. अरे काही जादू नाही निघत. हा बघा, हा सगळा कचराच आहे ना. तर काय मंडळी, तुम्ही देखील जो कचरा बाहेर फेकता त्यामध्ये या अशाच वस्तूंचा, अशाच गोष्टींचा समावेश असतो ना. आता आमच्या घरात मटार कोण खाई नाही, म्हणून जास्त कचरा मटारच्या भाजीतच असते. अरे ते एकच झालं नाही, ते एकच झालं. हा, तर आता या कचऱ्याचा सुका कचरा आणि ओला कचरा असे दोन भाग करावं. अशा करा. करा. हे बघा, हा, करा. ही प्लास्टिकची बाटली, हा, ही अंड्याची टोपलं हा. आणि प्लास्टिकचं किल्ला. हा. हा सगळा सुका कचरा असतो. बरं. अच्छा. आणि हा भाज्याचा टाकाऊ भाग हा, आणि प्लास्टिकची पिशवी, हा. हा सगळा ओला कचरा. बरं, प्लास्टिकची पिशवी ओला कचरा का? कारण ती ओली आहे म्हणून. मित्रांनो, ओला कचरा आणि सुका कचरा यांचं वर्गीकरण असं होत नाही. ज्या कचऱ्यापासून ओला कंपोस्ट म्हणजे त्याला आपण सेंद्रिय खत असे म्हणतो ते तयार केले जाते अशा कचऱ्याला ओला कचरा म्हणतात. ओला कचरा कुजल्यानंतर त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार होते. ते खत तुम्ही घरातील किंवा अंगणातील कुंड्यात टाकू शकता. त्यामुळे फळे फुले भरपूर लागतील. या कचऱ्यामधून भाज्याचे साले आणि भाताचा टाकोबा आहे तो बाजूला करा आणि तो कचराच नाही. आणि अंड्याची कवचे पण. हो, अहो अंड्यांची कवचे देखील ओला कचरा आहे. कारण अंड्यांची कवचे कालांतराने कुजतात. आणि हो, या अंड्यांच्या कवचांचा आणखीन एक उपयोग आहे. तुम्हाला माहित आहे का? कसला? अहो, अंड्यांची कवचे साधारण अर्धा तास पाण्यात उकळून घ्यायची. बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू विषाणू मारण्यासाठी. आणि त्यानंतर ती ओव्हनमध्ये ड्राय करायची किंवा मग उन्हामध्ये सुकून घ्यायची आणि मग त्याची बारीक पावडर तयार करायची. मग ती पावडरचा करायचा काय? सांगतो. ज्या माणसाच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशा व्यक्तीला ती खायला द्यायची. साधारणतः 1 चमचा रोज. आणि हा कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत आहे बरं का? काय सांगतात? हो. मला कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहे. काय म्हणताय? मग ती पावडर खाली तर चालेल? हो, नक्कीच. आजकाल बऱ्याच
कॅल्शियमची कमतरता असते. हो, सगळा माणूस पारंपरिक अन्नापासून दूर चाललाय. तो आता चवीसाठी घरातल्यापेक्षा रस्त्यावरचं खाणं जास्त पसंत करतो. त्यामुळे त्याच्या शरीरात जीवनसत्वांची कमी, कॅल्शियमची कमी हे प्रकार वाढू लागले. ती कमतरता पूर्ण करण्याकरिता त्याला कॅल्शियमच्या गोळ्या आणि विटॅमिनच्या गोळ्यांची गरज भासते. मग त्याला याच्यापासून बनवलेलं कॅल्शियम दिलं जातं. हो, समजलं ना? अहो म्हणजे तुम्ही जो ओला कचरा बाहेर फेकता तो कचराच नाही. अच्छा, मग आता हे सुके कचऱ्याचा काय काय करायचं ते आपण सांगा. सांगतो. अहो त्यासाठीच तर आम्ही इथे आलेलो आहोत ना. तर मित्रांनो, जो कचरा रिसायकल करता येतो साधारणतः अशा कचऱ्याला सुका कचरा असं म्हणतात. म्हणजे काय समजलं नाही आम्हाला. अरे माझी तर सगळ्या डोक्याची वर्षी गेला हे बघा, जो कचरा ज्या कचऱ्यावर प्रक्रिया करून पुन्हा पुन्हा त्याचा वापर केला जातो असा कचरा म्हणजे सुका कचरा. आता बघा ना, ही प्लास्टिकची बॉटल आणि हे खेळणं यांना विरघळवून पुन्हा बॉटल आणि खेळणं तयार करता येतात. अहो या वस्तू भंगारवाले घेतात, त्यांना द्यायच्या. तुम्हाला वाटल्यास वस्तू घ्या, नाहीतर घेऊ नका. आपल्या प्लास्टिकच्या पिशवीचं काय करायचं ते सांगा. त्यातून पण घेत नाही. हो, त्यातून पिशव्या घेतच नाही प्लास्टिकच्या. प्लास्टिकच्या पिशव्या कोण घेत नाही, मग तुम्ही का घेता? काय करणार? हो, तुम्ही घेता म्हणून त्याचं उत्पादन थांबत नाही. तुम्ही घ्यायचं बंद केल्यावर उत्पादन आपोआप थांबेल. काय करणार? दुकानदार देतात म्हणून आम्ही घेतो. हा, मग आता साखर जर तुम्ही काय हातात आणायची. कधी कधी आपला नाईलाज असतो. खरं तर नाईलाज नाही, आपण चुकीच्या सवय लावून घेतो. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, पण तो पर्याय थोडा जरी त्रासदायक असला ना तर आपण त्याचा वापर करीत नाही. ठीक आहे, तुम्ही जेव्हा किराणा माल भरता तेव्हा अशा बऱ्याचशा पिशव्या तुमच्या घरात येतात. तुम्ही काय करता, त्या पिशव्यामधला सामान डब्यामध्ये भरता आणि पिशव्या तुम्ही फेकून देता. तर असं करू नका मित्रांनो. या पिशव्या तुम्ही त्या दुकानदाराला परत द्या, तो घेतो. असं करून तुम्ही काही अंशी तरी जमिनीचे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत करा. म्हणजे हा, ते या बरं आहे. वाण्याच्या पिशव्या परत वाण्यालाच परत देवाच्या. आम्ही आता असंच करणार. बरं आहे. बरं, मित्रांनो, असं असलं तरी देखील तुम्ही या प्लास्टिकच्या पिशवी लांबच राहणं शहाणपणाचं आहे. या प्लास्टिकच्या पिशवीमुळे जमिनीचं प्रदूषण वाढतं, जमिनीची सुपीकता कमी होते. आणि हो, तुम्ही ज्या निर्माल्य भरलेल्या पिशव्या वगैरे पाण्यात टाकता त्यानं पाणी प्रदूषित होतं. आणि आणखी या पिशवीमुळे फक्त माणसालाच नाही तर इतर प्राण्यांना देखील त्याचा खूप मोठा धोका आहे. अहो, जमिनीवर पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या गुरे खातात, त्यांच्या पोटात त्या पचल्या जात नाहीत, त्यामुळे त्या तशाच राहतात. कालांतरानं त्यांच्या पोटात विष तयार होतं आणि गुरे मरतात. अहो, मेलेल्या गाई बैलांच्या पोटामध्ये 10-10, 15-15 किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळतात. बापरे! पण मला सांगा, ह्या सगळ्याला जबाबदार कोण? आपणच ना. मग अशा पिशव्या तुम्ही तुमच्या घरात आणाल का? अहो, तुम्ही लय चांगली माहिती दिली. या काय आम्हाला माहितीच नव्हता. अजून बरंच काही सांगायचंय. या प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट करण्यासाठी बरेचसे जण काय करतात तर त्या जाळतात. बऱ्याच जणांना एक सोपा मार्ग वाटतो. प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लासेस किंवा कप वगैरे कधीच जाळू नका. प्लास्टिक झाल्याने त्यातून बरेचसे विषारू घटक वायू बाहेर पडतात. हे सर्व म्हणजे सल्फर, नायट्रोजन आणि सल्फरचे वायूचे घटक संपूर्ण आहेत ते प्रदूषण फैलवतात. हवेच्या गुणवत्तेवर घातक परिणाम करतात. त्यामुळे दम्यासारखे आजार वाढतात, डोळ्यांची चुरचुरणे वाढते, फुफ्फुसाशी निगडीत असलेले आजार बळावतात, कॅन्सर आणि टीबी यासारखे आजार आहेत ते वाढतात. पर्यावरण प्रेमीच्या मते प्लास्टिक जाळणं ही एक साधी चूक नसून अक्षम्य अपराध आहे. म्हणजे प्लास्टिक कधीही जाळू नका. अहो, प्लास्टिक जाळणं म्हणजे आपलं आरोग्य जाळण्यासारखं आहे. आमच्या मते स्वच्छता अभियानाचा मूळ हेतू हा कचरा साफ करणं नव्हे तर कचरा कधीही उडू न देणं आहे. कसं आहे, जे स्वच्छ असतं ते सुंदरही असतं आणि जे सुंदर असतं तेच निरोगी असतं. मित्रांनो, एखादा मोठा बदल घडवणे हे कधीच एकाचं काम नसतं. त्यासाठी संपूर्ण समाजाचं पाठबळ असणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येकाने ठरवायचंय
की मी स्वतः स्वच्छ कसा राहील, माझा गाव आणि माझ्या गावाभोवताचा परिसर कसा स्वच्छ राहील. मित्रांनो, आम्ही न बोलवता देखील तुम्ही आमच्या गावात आला आणि आम्हाला स्वच्छतेबद्दल जी काय माहिती दिली ती खरोखर मौल्यवान आहे. कलर नकल आमच्या हातून सुद्धा होत होत्या, पण त्याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चुका माणसाच्या हातून होतात, पण त्या सुधारण्याचं सामर्थ्य नक्कीच असते. तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं त्याचं पालन आम्ही नक्कीच करू आणि यापुढे आमच्या गावात प्रत्येक नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत जबाबदारीने वागेल. पाहुण्यानो, तुम्हाला खरा सांगितलंय, परत 4 महिने आमच्या गावात या. वरखाता नाही, अगोदर स्वच्छ आणि सुंदर करू. काय रे? हो. नक्की ना? चला तर मग. चला. आज नको उद्या करीन असं म्हणून टाळू नका. थोडंसं तर काम आहे त्याला नाही म्हणू नका. आपलं घर, आपलं अंगण, जिथे आपला वावर, स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा आपला परिसर. तो नाही तर मी कशाला असं काही करू नका. थोडंसं तर काम आहे त्याला नाही म्हणू नका. स्वच्छतेचे नियम पाळून ढाळा आळा रोगांवर. स्वच्छतेचे महत्त्व मात्र बिंबवा आपल्या मनावर. गांभीर्याने विचार करा, कानाडोळा करू नका. थोडंसं तर काम आहे त्याला नाही म्हणू नका. आज नको उद्या करेन असं काही टाळू नका. थोडंसं तर काम आहे त्याला नाही म्हणू नका. थोडंसं तर काम आहे त्याला नाही म्हणू नका. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीवर फक्त माणूसच नाही तर इतर असंख्य प्रकारचे प्राणी वास्तव्य करतात आणि त्या इतर असंख्य प्रकारच्या प्राण्यांच्या तुलनेनं हुशार कोण आहे तर तो माणूस. पण हा हुशार माणूसच जमिनीवर घाण आणि कचरा करतो. इतर दुसरा कोणताही प्राणी कचरा करत नाही. उलट माणूस जमीन, पाणी, हवा अस्वच्छ करून इतर प्राण्यांचं जगणं ही असह्य करून ठेवतो. आपण अस्वच्छ केलेल्या हवेमुळं पक्षी मरतात. आपण अस्वच्छ केलेल्या पाण्यामुळं मासे मरतात. तसेच आपण अस्वच्छ केलेल्या जमिनीमुळं गुरे आणि इतर प्राणी देखील मरतात. बेजबाबदार माणूस हा केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील समस्या निर्माण करत असतो. म्हणून मित्रांनो, आता जबाबदारीने वागण्याची वेळ आलेली आहे. आपला देश काही लगेचच जपान किंवा स्वित्झर्लंड सारखा स्वच्छ आणि सुंदर होणार नाही. पण जर का आपण आज निकराने प्रयत्न केले ना तर पुढे जाऊन काहीतरी साध्य होईलच ना. मित्रांनो, या वसुंधरेचे आपल्यावर अपरिमित उपकार आहेत आणि त्या उपकारांची परतफेड आपण तिला केवळ स्वच्छ आणि सुंदर ठेवूनच करू शकतो. असं म्हणतात की जग खूप सुंदर आहे, पण कधी आपण ठेवलं तरच ना. धन्यवाद.